म्हटले का पहाटे लवकर उठणे, सर्वात आधी चूल पेटवणे, मग अंगण सगळं स्वच्छ करून झाडून घेणे, त्यानंतर अंगणामध्ये पाणी शिंपडणे, स्वच्छ करणे, त्यानंतर छान फ्रेश होऊन मग मी गुढीपाडव्याची तयारी केली. सर्व आधी तयारी करून घेतली. मग आदिराजला बोलवलं, त्याला सगळं सांगितलं कसं करायचं कसं नाही. मग तसं तसं तो करत गेला. आपल्या मुलांनाही ह्या सगळ्या सणांचे महत्त्व आणि सण कसे करायचे हे कळलं पाहिजे. तर तसं मी त्याला शिकवत होते, सांगत होते. त्यानंतर गुढी उभारली, सर्वांनी नमस्कार केला, गूळ आणि लिंबाच्या पाल्याचं एकत्र करून नैवेद्य दाखवला. त्यानंतर आमची स्वयंपाकाची तयारी चालू झाली. स्वयंपाकामध्ये मस्त सगळं खमंग स्वयंपाक आमचा चालू होता. पोळ्या केल्या, पुऱ्या केल्या, पापड तळले, पनीरची भाजी केली, श्रीखंड आणलं, दाल फ्राय, जिरा राईस, कोशिंबीर अशा प्रकारे सगळं मी छान स्वयंपाक पूर्ण झाला. मग आरोहीला गुढीला नैवेद्य आणि घरामध्ये देवांना नैवेद्य दाखवायला सांगितलं. आणि मी माझ्या दोन्ही मुलांना नेहमी हेच शिकवत आणि सांगत असते.